गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला असून भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत, तर महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे। महाविकास आघाडीतून विधान परिषदेवर कोण जाणार याची उत्सुकता लागलेली असतानाच सुप्रिया सुळे यांनी लक्षवेधी पोस्ट केली आहे। विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावे अशी मागणी सुळेंनी पोस्ट करत केली आहे। सुप्रिया सुळे पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे। भारतीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेचा कार्यक्रम जाहीर केला आहे। या जागेसाठी 10 जागांसाठी 12 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल। त्यानंतर त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल लागेल। यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे। भाजपच्या काही इच्छुकांची नावे समोर आली असून त्यानंतर महाविकास आघाडीच्या काही इच्छुकांच्या नावांची देखील चर्चा होत आहे। महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। सुळे यांनी पोस्ट करत म्हटलं की महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे। ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी, ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे। उद्धव ठाकरे राज्यातील ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला सदैव फायदाच होत राहील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। ठाकरे यांच्या नावाचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।